देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्रीय गुप्तचर संस्थांनी हा इशारा दिलेला आहे। 22 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत देशाला इशारा देण्यात आलाय। त्यासोबतच सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचे निर्देश देण्यात आले। सर्व विमानतळ, हवाई पट्टे, हेलिपॅड, फ्लाइंग स्कूल आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरक्षा कडक करण्याचे निर्देश देण्यात आले। आताची मोठी बातमी, देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गुप्तचर संस्थांनी हा इशारा दिलाय। 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्याचे निर्देश देण्यात आले। सगळेच विमानतळ तसंच सगळ्याच हवाई पट्ट्या, हेलिपॅड, फ्लाइंग स्कूल आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा सुरक्षा कडक करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, अतिशय मोठी बातमी आहे आणि कोणकोणते इशारे यामधनं देण्यात आलेले आहेत, कशा स्वरूपाच्या सूचना आणि खबरदारी घेण्यास सांगितलंय? बिलकुल, सर्वप्रथम म्हणजेच की जे कर्मचारी आहेत, संपूर्ण एअरपोर्टचा स्टाफ आहे, त्यांचे ओळखपत्र असणं गरजेचं आहे आणि त्यांचं कडक पद्धतीने व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जाणार आहे। हे सगळ्यात अगोदर नियम जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजेच की संपूर्ण एअरपोर्ट आतमधील आणि बाहेरचे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते ऍक्टिव्ह करावे लागतील आणि 24 तास या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत श्रवण घेणार आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की संशयित कोणतीही वस्तू आढळली, ते बॅग असू द्या किंवा इतर कोणतीही वस्तू आढळली, तर त्या संदर्भामध्ये अलर्ट जे आहेत ते कंटिन्युअसली ठेवावे लागणार आहे। त्याचबरोबर 24 तास क्लॉक वाईज संपूर्ण सिक्युरिटी सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्ह केली जाणार आहे आणि बंदोबस्त जो असणार आहे आतमध्ये सीआयएसएफचा, तर त्यांना सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आलेला आहे। कारण एअरपोर्ट जे आहेत ते टार्गेट होऊ शकतात असं तपास यंत्रणेचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या अप्रिय घटना आहेत त्या टाळण्यासाठीच ही खबरदारी जी आहे ती घेण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।